चला मैत्रिणींना, आज ना मी माझ्या मुलांसाठी बाहेरच्या बर्गरपेक्षा घरी कसं झटपट असं बनवून देते ते पहा. कोणताही जास्तीची सामग्री न वापरता किंवा पूर्व तयारी न करता असे हे बर्गर फक्त विकत आणून आपण मुलांना देतो. त्याच्यापेक्षा आपल्या घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये कसे तयार करता येतील, बाहेरच्या सारखीच टेस्ट कशी आपण देऊ शकतो. तर नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर पूर्ण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला तर झटपट असे मुलांसाठी आपण बर्गर बनवणार. तर त्याच्यासाठी आपल्याला पॅटी वगैरे बनवायचे आहेत. तर बन आपण बाहेरून विकत आणतो. तर त्याच्यानंतर ना आपण कुरकुरीतपणा किंवा बाइंडिंग येण्यासाठी कोणताही कॉर्नफ्लॉवर म्हणा किंवा आपण मैदा न वापरताना इथे पोहे भिजवून घ्यायचे. साधारण 10 मिनिटे इतके ना हे आपण पोहे, आपण रेग्युलर जे घरी पोहे असतातच तर ते भिजवून घ्यायचे. भिजवल्यानंतर असे मस्त अशा ना हाताने कुस्करून घ्यायचे. त्याने काय होतं, जास्त आपण बटाटा ज्या वेळेला किसून घेतो ना त्यावेळेला मस्त असे छान बाइंडिंग बसते. ज्यावेळेला आपण पॅटी तयार करतो त्यावेळेला किंवा आपण बटाटा जर आपल्याकडं जास्त कुक म्हणजे शिजलेला नसेल ना तर त्याची व्यवस्थित बाइंडिंग बसून जाते. त्यामुळे पोह्याची गरज पडत नाही त्यावेळेला. तर हे इथं आपण पोहे घेतले होते साधारण अर्धी वाटी आणि त्याचबरोबर 3 बटाटे घेतले. तर गरम मसाला, एखादी तुम्ही पावभाजी मसाला वगैरे ना त्याच्यामध्ये ॲड करायचा. लाल मिरची पावडर जितकं तिखटाचं प्रमाण हवं तेवढं वापरायचं. मीठ, हळद आणि आपण वापरला आहे तो चाट मसाला. तर हे आपण एकसारखं ना इथं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ना कोणत्याही ह्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता. जसं की मटार वापरू शकता, गाजर वापरू शकता. तर ह्या भाज्यांना तुम्ही थोड्याशा तेलावरती वाफवून घ्यायच्या. कुठेही आपण पोहे वापरले आहेत त्यामुळे आपल्याला फ्रीजमध्ये किंवा आपण नेकन बटाट्याचं ज्या वेळेला पॅटी बनवतो ना तर ती पॅटी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावी लागते. नाहीतर ना ती पातळसर होऊन ना फुटते तेलामध्ये. तर बर्गरची ही नेहमी लक्षात ठेवायचं की बर्गर करताना घट्टसर गोळा तयार झाला पाहिजे. जास्त वेळ पण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं नाही. इथे मी डायरेक्ट भिजवला आहे आणि करायला घेतलं आहे. तर हे आपण पहा, कुठेही वेळ न घालवता बटाटा तसेच तिखट मसाले घेतले. झटपट आपण पॅटी बनवतो आहे. त्याच्यासाठी कोणत्याही भाज्या वापरल्या नाहीत. जर तुम्हाला वेळ हवा असेल तेवढा तर तुम्ही त्या भाज्या वाफवून घ्यायच्या तेलावरती आणि मग ह्याच्यामध्ये वापरायचं. आता इथे वापरला आहे मी मैदा, कॉर्नफ्लॉवर नाही वापरलं. तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल. आणि हे जास्त करून लक्षात ठेवायचं, थोडंसं मीठ घातलं होतं त्याच्यामध्ये. आता हे ज्या वेळेला आपण पातळ ज्या वेळेला स्लरी करतो ना तर ती जास्त घट्ट करायची नाही. जास्त घट्ट केली ना तर ती कोटिंग ज्या वेळेला आपण तळतो ना त्यावेळेला पॅटी तळत असताना ती कोटिंग आहे ना कच्ची राहते. त्यामुळे अशी स्लरी पातळशी करायची. आणि हे ब्रेडचे जे ब्रेड्स वापरले तर ब्रेड्स घरीच हे केले होते मिक्सरमध्ये बारीक. त्यामुळे हे आपले घरचे ब्रेड्स कमी. तर हे झटपट आपल्याकडं तयार असतं. त्यामुळे पटपट आपण हे असं मुलांना करून देऊ शकतो. बाहेरच्यापेक्षा ना, बाहेरून विकत 1-2 आणून देण्यापेक्षा ना हे आपण खूप सारे करून आपल्या मुलांना पोटभर देऊ शकतो. आणि हायजेनिक म्हटल्यावरती स्वच्छता पण आपल्या घरच्यांसाठी करायची म्हटलं आपण तेवढ्याच ह्याच्याने करत असतो. मेन म्हणजे ज्यावेळेला पॅटी तयार करतो ना ती पॅटी आपल्या ब्रेड्स ज्यावेळेला आपण जे बर्गरचे जे बन असतात ना, बर्गर पाव, ते पहिला चेक करायचं आणि मग आपल्या ह्या पॅटी तयार करायच्या. खूप मोठा असेल ना तर त्याच्या साईजनुसार बनवायची. नाहीतर मग काय होतं, ते पॅटी छोटी होते आणि बन मोठा होतो. नाहीतर काय केलेलं होतं, बन छोटा होतो आणि पॅटी मोठी होते. त्यामुळे ते साईज चेक करायची आणि मग मस्त असं ब्रेडमध्ये मिक्स केल्यानंतर बघा कुठेही आपली पॅटी तेलामध्ये फुटलेली नाही. तेल ना एकदम मंद आचेवरती ठेवायचं आणि मस्त अशा कुरकुरीत आपल्याला या पॅटी तळून घ्यायच्या आहेत. पहा, कुठेही तेलसुद्धा राहत नाही. तुम्ही एकदा ह्या करून पहा. तेलाचं प्रमाणही याच्यामध्ये जास्त राहत नाही. आणि हे बन आपण थोडा वेळ ना तव्यावरती गरम करून घेतले. त्याने काय होतं, कुरकुरीत पण असतं ना क्रिस्पी, तो आतून येतो. सॉफ्टपणा राहत नाही त्यांना. मस्त असे कुरकुरीत होतात. आणि या पद्धतीने तुम्ही करून पहा, तुम्हाला पण आवडतील. तर नंतर आपण याच्यावरती वापरतो आहे मेल्ट चीज.
तुम्हाला ह्या चीजऐवजी तुम्ही जे आपल्याला क्यूब्स भेटतात त्या वापरल्यात तरी चालणार आहेत. आणि नंतर मी एका साईडला आहे ना, दुसऱ्या साईडला लावण्यासाठी व्हाईट मेयोनीज वापरलं आणि मेयोनीजमध्येच टॉमॅटो सॉस वगैरे, मुलांना चटपटीतपणा असेल तर छान लागतं. त्यासाठी बाहेरपेक्षा आपण असं घरी करून द्यायचं. मग हे पहा, ह्याच्यामध्ये मी मेयोनीजमध्ये टॉमॅटो सॉस मिक्स करून असे हे बर्गर तयार करून मुलांना दिले. त्याच्यावरती कांदा टाकून दिला, टोमॅटो टाकून दिला. आणि झटपट होतात, कारण मुलं शाळेतून आल्यानंतर काहीतरी चटपटीत मागत असतात खायला किंवा सुट्टीच्या दिवसात मागतात, तर त्यावेळेला हे असं द्यायचं करून. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. तुम्ही पण तुमच्या मुलांना असं घरच्या घरी देता का, तर नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून तुमचे धन्यवाद.